महावितरणाचा भोंगळ कारभार, निष्काळजीपणामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. सादिक पठाण यांची कारवाईची मागणी. मिरजेतील शास्त्री चौक परिसरात महावितरणाकडून वीज वाहिन्यांवर आलेल्या झाडांच्या फांद्या छाटण्याचे काम हाती घेण्यात आले. मात्र हे काम पूर्ण झाल्यानंतर छाटलेल्या फांद्या योग्य पद्धतीने हटवण्याऐवजी त्या रस्त्याच्या कडेला तसेच काही ठिकाणी धोकादायक अवस्थेत सोडून देण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार छाटलेल्या फांद्या अशा पद्धतीने टाकण्यात आल्या आहेत की त्यामुळे पादचारी आणि वाहन चालकांना अडथळा निर्माण होत आहे. तसेच एका झाडावरील मोठी फांदी तोडून ती झाडावरच अडकलेल्या अवस्थेत सोडल्याने संभाव्य अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून अनेक नागरिक पावसापासून बचावासाठी झाडांचा आसरा घेतात. अशा वेळी जोरदार वाऱ्यामुळे ही अडकलेली फांदी खाली पडून एखादी दुर्घटना घडल्यास त्यास महावितरणाचा जबाबदार राहील, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते सादिक पठाण यांनी केला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संबंधित दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर महावितरणाच्या कार्यकारी अभियंत्यांनी कायदेशीर कारवाई करावी. तसेच परिसरातील धोकादायक फांद्या तात्काळ हटवून नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. नमस्कार. सध्या मी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या प्रभाग समिती क्रमांक 4 वार्ड क्रमांक 5 म्हैसाळ रोड वांड्रे कॉर्नर जवळ उभे आहोत. आज महावितरण कंपनीचा एक भोंगळ कारभार व जीवानिशी खेळण्याचा एक कारभार आज मी चव्हाट्यावर आणणार आहे. महावितरण कंपनीने जे विद्युत ताऱ्यावर ज्या झाडांच्या फांद्या येतात त्या झाडांच्या फांद्या तोडून लाईन क्लिअर करण्याचं काम आज हाती घेतलं होतं मंगळवारच्या दिवशी. परंतु सध्या पावसाची जोरदार हंगामा सुरू आहे. लोक झाडाच्या खाली आसरा घेण्यासाठी उभे असतात. परंतु माझ्या मागे तुम्ही बघू शकता महावितरण कंपनीने ती झाडे फांदी तोडून आहे त्या जागी लटकवले आहेत. जोराचा वारा आल्यास ती फांदी पडून एखादी महिला किंवा गाडीवर येऊन उभारतात पावसाचा आश्रय घेण्यासाठी त्यांच्या डोक्यावर पडण्याची दाट शक्यता आहे. तरी एखादी यात काही दुखापत झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी महावितरण कंपनीवर असेल. कृपया याची महावितरण कंपनीने नोंद घ्यावी व कार्यकारी अभियंता देखील महावितरणच्या यांनी ज्या दोषी अधिकाऱ्यांनी कारवाई केली त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी.